अमरावतीत तब्बल 46 अंशाच्या कडक उन्हात रस्त्याच्या कडेला मृत्यूची वाट पाहत पडलेल्या एका निराधार वृद्धाला माणुसकीचा आधार मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना घडली। एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत आधार केंद्राच्या टीमने त्या वृद्धाचे पुनर्वसन करत समाजासमोर संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला आहे। अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसरात सोमवारी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला अत्यंत बिकट अवस्थेत पडलेली दिसून आली। 46 अंश सेल्सिअस तापमानात अंगावर फाटके कपडे, शरीरावर धूळमाळाचा थर आणि अशक्त अवस्थेत असलेल्या या वृद्धाला पाहून परिसरातील नागरिक हळहळले। या घटनेची माहिती एका संवेदनशील व्यावसायिकानं तात्काळ आधार केंद्राला दिली। माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत कार्यरत असलेली आधार केंद्राची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली। कडक उन्हात भाजणाऱ्या रस्त्यावरून त्या वृद्धाला काळजीपूर्वक उचलून आधार केंद्रात आणण्यात आलं। केंद्रात आणल्यानंतर त्यांची अवस्था आणखी गंभीर असल्याचं समोर आलं। अनेक वर्षांपासून अंघोळ न केल्यामुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात मळ साचला होता। दुर्गंधी, अशक्तपणा आणि अस्वच्छतेमुळे त्यांची परिस्थिती अत्यंत वेदनादायी झाली होती। मात्र आधार केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीही तक्रार किंवा किळस न बाळगता माणुसकीचा हात पुढे केला। अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला एक हात मदतीचा हा उपक्रम समाजातील निराधार आणि अपेक्षितांसाठी नवजीवाची आशा ठरत आहे।